आपण ज्यावेळी 30% पोचलो तो हा प्रयत्न आमचा 2011-12 पासूनचा आहे आणि सगळ्या प्रोव्हिजन सगळ्या तरतुदी ह्या नाबार्ड RBIच्या धोरणाप्रमाणे केल्यानंतर आपल्याला हे धाडस करणं सोयीचं झालं. कारण जर आपल्याकडे प्रोव्हिजनच नसेल तर आपण इतक्या मोठ्या प्रकारचा डिव्हिडंड देणं आपल्याला ते परवडणार नाही. म्हणून या सगळ्या सुविधा आपण पहिल्यापासूनच सगळ्यांच्या देत गेलो आणि त्या इतक्या वाढवल्या परत आपल्याला प्रोव्हिजन करायची गरज नाही. म्हणूनच यावर्षी आपल्याला गेल्या वर्षापेक्षा जवळजवळ 22-23 कोटी जास्त नफा झाल्यामुळे आपण हे धाडस करू शकतो. NPAची तरतूद नियमापेक्षा अधिक आपण केलेत, त्याचं नेमकं काय कारण? काय होतं की भविष्यामध्ये जर एखाद्या NPAची कर्ज वाढली तर परत प्रोव्हिजन आपल्याला करावी लागते आणि त्यावेळी जर नफा मिळाला नाही तर आपण अडचणीत येऊ शकतो. हे आपल्याला दूरदृष्टी ठेवूनच आपण सगळं काय होतं की 15% आपण देऊ शकतो, आपल्याला अधिकार असतात. वरचा जो आहे तो अधिकार असतो शासनाला, त्यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते. तशी आयुक्तांना आपल्याला परवानगी दिली. किती लोकांना मिळाले? लाभांशावर साधारणतः 18 कोटीच्या दरम्यान 18 आणि किती सभासदांना दिला जाईल? मिळणार लाभा 30%चा जवळजवळ 3,000 सभासद आहेत. सगळ्याने पूर्वी कसं होत होतं की काही ठिकाणी नॅशनलाइज बँका या काही सुविधा देत होत्या ज्या आमच्याकडे नव्हत्या. आता आपल्याला सगळ्या सुविधा आलेल्या आहेत, त्यामुळं आज आम्ही त्यांना हे केलं. कसं आहे की त्या सगळ्या बँकांचे आपल्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या आम्ही कार्यान्वित करतो. लाभांश देण्याचं कारण काय? निवडणुका जवळ आलं की बँकेच्या लाभांश देण्याचं कारण काय एवढा 30%? 30% लाभांश देण्याचं कारण काय? निवडणुका जवळ आल्या बँकेच्या की काय? अजून 2 वर्ष आहेत. 3 वर्ष 2.5 वर्ष. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.